गुड मॉर्निंग तुम्हा सगळ्यांना. प्राजक्ता मन जिंकण्याची वाट या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. थंबनेलवरून तुम्हाला तर कळालंच असेल, आज माझा वाढदिवस आहे. माऊलींच्या कृपेने आणि महाराजांच्या आशीर्वादाने आणि तुम्हा सगळ्यांच्या प्रेमामुळे आज मी माझ्या वयाच्या 50व्या वर्षात पदार्पण करत आहे. तर तुमच्या सर्वांचं प्रेम आणि आशीर्वाद असेच कायम माझ्या भोवती कायम असू द्या, माझ्या पाठीशी असू द्या. आणि तुम्ही पाहताच आहात, आम्हाला सुगंधी फुलांचं खूप वेळ आहे. त्यामुळे आज आम्ही सुंदर अशी देवपूजा केलेली आहे. राम पंचायतन आपलं किती सुंदर सजलं आहे बघा. तर आता सगळी पूजा मस्त मनभावे करून घेऊया. आणि आईबाबा पण यावर्षी माझ्यासोबत आहे वाढदिवसाला, त्यामुळे मी खूपच खुश आहे. तर आता आधी छान मस्त मनभावे पूजा करून दिवसाची छान सुरुवात करूया. पुढे व्लॉग बघत राहा. आजचा व्लॉग पण खूप छान इंटरेस्टिंग असणार आहे. तर तुम्ही पाहतच असाल, अशी छान मस्त आता सुगंधी फुलं वाहून देवपूजा केली आहे. आणि यांना छान काल सुट्टी जुई पण मिळाली दादरला. तर दादरला खूप सुंदर फुलं मिळतात. चाफ्याची, मोगऱ्याचे गजरे, सुट्टी जुई माझी फार फेवरेट फुलं आहेत सुगंधी. तर काल हे सगळे जाऊन घेऊन आले होते. तर मस्त मनसोक्त पूजा केली आहे. आज तुम्हालाही दाखवते. ॲक्च्युली वयाची 50 वर्ष पूर्ण होत आहेत आता. ह्याच्यावर पण माझा विश्वास बसत नाही आहे. कारण काळ इतकं वेगाने धावतो आहे ना, की अजूनही ते पचायला अवघड जातं आहे की आता आपण 50 वर्ष झालो आहे, तेवढे मोठे झालो तर अजूनही विश्वास बसत नाही. तर आज सगळं आयुष्य डोळ्यापुढे आपलं आतापर्यंतचं तरळलं, त्याचा एक त्याचा दृष्टिक्षेप किंवा ग्लान्स तुमच्यासाठी पण खास. ही गोष्ट आहे प्राजक्ताची उर्फ स्वीटीची. ती छोटीशी स्वीटी बघा, मेकअप कसा टकाटक करायची तिची आई. स्वीटी झोपली की आई गुपचूप अलगद हाताने मस्त उदबत्तीच्या किंवा आगपेटीच्या काडेने मस्त त्या शर्मिला टागोर किंवा सायरा बानोसारखा मस्त आयलाइनर ओढून द्यायची. मस्त पावडर टिकली लावून स्वीटी रेडी फोटोशूटसाठी. फ्रेंड्स, मला जेवढा फोटोग्राफीची आवड आहे तेवढीच माझ्या बाबांना आणि आईलासुद्धा होती. तेव्हासुद्धा माझे कित्येक फोटोशूट केले आहेत बघा. आणि बाबांचे खास फ्रेंड यायचे वैद्य काका खास माझे मूड पेशंटली सांभाळून इतके सुंदर सुंदर त्यांनी फोटो क्लिक केले.
सगळे फोटो त्यांनी जवळजवळ 3-3, 4-4 तास ते आमच्या घरी थांबून माझं फोटोशूट चालायचं त्या काळी. 1977 ते 80च्या काळातले हे फोटोशूट आहे. किती सुंदर सुंदर फोटो आज माझ्या मेमरीत त्यामुळे साचवले गेले बा. ही जी चिंचपेटी आहे ती अजूनही मी आणि आई वापरतो. हे पा, मला हसवण्याच्या नादामध्ये आई बाबा जोरजोरात हसत सुटले आहेत. खूप गोड गोड मेमरीज आहेत त्या फोटोंमध्ये माझ्या. हा माझ्या पहिल्या वाढदिवसाचा फोटो. माझ्या बांगड्या पा मी सगळ्यांना कौतुकाने दाखवत होती. आणि या फोटोमध्ये याचं ग्रीटिंग पण तयार करण्यात आल्यानंतर ही माझी अक्का आजी म्हणजे बाबांची आई माझ्या पहिल्या वाढदिवसाला आली होती. आणि मागे शाल धरून बाबा आणि काका उभे आहेत. बॅकग्राऊंड तयार केला होता. छान गोल्डन आणि ब्लॅक कलरची सुंदर शाल होती. हे पा, आजीने मला बळजबरी आईकडनं घेतलं कडेवर तर मी कसे डोळे मोठे केले ते. हा आम्ही आमच्या मेरी कॉलनीतल्या गच्चीवर काढलेला फोटो. आम्ही नवीन कॅमेरा घेतला होता. त्याचं फोटोशूट करणं गच्चीवर आमचं कायम चालायचं. तर माझ्या काकाने हा फोटो क्लिक केलेला आहे. बाबांनी माझ्या असे गच्चीवर खूप छान छान फोटो क्लिक केले. ही माझी आवडती जपानी गुडिया आहे माझ्या हातामध्ये. आणि ह्याला मी डिस्को ड्रेस म्हणायची. हा आईने आमच्या दोघांचा फोटो काढला होता. नवीन कॅमेराचं उद्घाटन सुरू होतं सगळं तेव्हा. आणि या फोटोच्या शूटमध्ये आमच्या लक्षातच नाही की आम्ही मागे तो पाईपसुद्धा सगळ्या फोटोमध्ये येतो आहे, ड्रेनेज पाईप. सगळे फोटो काढून झाल्यानंतर आमच्या लक्षात आलं. आणि बघा हा आईबाबांचा फोटो मी छोट्या स्वीटीने किती छान काढला आहे. सूर्यास्त झाला होता आणि आईबाबांचा फोटो उलट मी मस्त क्लिक केला आहे. फोटोग्राफीची आवड कदाचित तेव्हापासूनच सुरू झाली असावी. हा मी आईबाबांबरोबर मी वर्ध्याला गेली होती तेव्हाचा फोटो आहे. मामाच्या घरी माझा काढलेला फोटो. गॅदरिंगमध्ये तर नेहमीच आम्ही तयार असायचो नाचायला. तर हा 4वी-5वीतला असेल. एकदम रेडी नाचायच्या तयारीत एकदम. इथे पण बघा फोटोशूटमध्ये बाबांच्या दोन्ही चपला पण आल्या आहेत, त्या इग्नोर करा. फोटोग्राफीची हाऊस बघा किती जोपून फोटो काढलाय बाबांनी. इकडे आई आणि मी उभं आहे मस्त गच्चीवर. शाळेमधले डान्सचे सगळे फोटो. कानामध्ये माझ्या कुलूप आलंय ते पण इग्नोर करा. फार मजेशीर आठवणी आहेत प्रत्येक फोटोशी जोडलेल्या. डान्सच्या आधी मेकअप पण छान असतो ना, तर तेव्हा पटापट फोटो काढून घ्यायचे. तेव्हा आमचे शाळेतले सूर्यवंशी सर फोटो काढायचे. मोस्ट ऑफ द शाळेतले फोटो सूर्यवंशी सरांनी काढलेत. हे पा किती मोठमोठ्या लोकांच्या हाती बक्षिसं पण छान छान मिळवली शाळेमध्ये असताना. शांताबाई दाणी होते. नंतर बरेचसे मोठे आता लोक येऊन गेले. ज्यातून बक्षीस घ्यायचा मान मिळाला. हा माझा सगळ्यात फेवरेट फ्रॉक. त्या काळी हा 600 रुपयाचा होता. म्हणजे किती महाग असेल विचार करा. पण मी हट्ट केल्यावर बाबांनी लगेच घेऊन दिला. त्यासाठी त्यांनी काय कॉम्प्रोमाइज केले देव जाणे. हे आता मी थोडी मोठी झाली आहे. आता मी 8वी-9वीतला साधारण हा फोटो असेल. मागे जो सूर्यावरती उडणारा पक्षी आहे ना, ते ग्रीटिंगची माझी आयडिया होती. सरांनी तोच पडदा बनवला गॅदरिंगला, तर मला फार आवडलं. ग्रीटिंग कार्ड स्पर्धेत तेव्हा मला पहिलं पारितोषिक मिळालं होतं. तीच कन्सेप्ट सरांनी गॅदरिंगला वापरली होती. हे आम्ही वैतरणा डॅमवर गेलो होतो, तिथला फोटो आहे. शाळेतल्या प्रत्येक सहलीमध्ये पण मी आनंदाने भाग घ्यायची. मैत्रिणी पण भरपूर होत्या. हा आम्ही हळदी कुंकाला गेलो होतो एका ठिकाणी. आता आम्ही कॉलेज कुमारी झाले होते. 11वी-12वीतला हा फोटो आहे. शाळेतला एक फोटो अजून दाखवायचा राहिला तुम्हाला. ही फ्लॉवर कॉम्पिटिशनमध्ये मी भाग घेतला होता. तो फोटो मी इथे जोडला आहे. स्काउटचा पट्टा कमरेला बांधून तयार, म्हणजे शुक्रवार असणार. हा 11वीचा फोटो आहे. इयत्ता 11वी. सगळे भविष्याची स्वप्न आता डोळ्यात रंगू लागली होती तेव्हाचा हा फोटो आहे. आता स्वप्नातला राजकुमार सत्यात उतरला. आता लग्नाचे वेध लागले होते. हा हळदीच्या दिवशीचा फोटो आहे. आणि मग मस्त सुंदर दुसऱ्या दिवशी लग्न झालं. सगळं स्वप्न सत्यात उतरले होते. आता सौ मोकाशी म्हणून माझं पदार्पण होत होतं. सौ किरण मोकाशी, किरणाची बायको, सगळ्यांची आवडती लाडकी सून बनले होते. आता मुंबईच्या घरचे फोटो सगळे. आता मी इकडे माझी नवीन पर्सनॅलिटी घडत गेली. जशी मुंबईत आली तशी एक कॉन्फिडंट,
एक रिस्पेक्टेड पर्सनॅलिटी बनण्याचा माझी सुरुवात होती. यात सगळ्यात मोठा वाटा माझ्या नवऱ्याचा. ऑफकोर्स एक पर्सनॅलिटी म्हणून त्यांनी मला खूप छान घडवलं. आताची स्वीटीनं राहून प्राजक्ता किरण मोकाशी झालेली, नंतर एका गोड मुलीची आई पण झाली आहे आणि आता ती एका कंपनीची डायरेक्टर पण झालेली आहे. तर त्या काळातले हे फोटो आहेत सगळे मॅडम 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 म्हणून आपले विचारायला यायचे, आज हे करायचं का, ते करायचं का, पेमेंट फॉलोअप का, क्लायंटशी बोलणं, सप्लायर्सशी बोलणं, सगळ्यांशी कोऑर्डिनेट करणं, हे सगळ्या कामामध्ये मी तेव्हा प्रचंड बिझी असायचे. आता मी थोडा नंतर ब्रेक घेतलेला आहे. आता माझी निधी 10वी-12वीला होती, त्यामुळे मी तेव्हा ब्रेक घेतलेला आहे, तेव्हाचा काळ. आणि ही आता सध्याची मी. माझी मस्त इंजिनियर मुलगी आहे आणि आता मास्टर्स करते आहे. आय एम सो सॅटिस्फाईड विथ माय लाईफ टिल डेट. कारण खरंच मला हवं तसं सगळं देवाने मला दिलेलं आहे. प्रेम करणारे, मनापासून मला जीव लावणारे, माझे आई बाबा, माझी सतत काळजी करणारे, तसंच मला समजून घेणारा, समंजस आणि सांभाळून घेणारा माझा नवरा मला दिलेला आहे देवाने. आणि तसंच गोड, समंजस, हुशार असं माझं लेकरू, माझी मुलगी आहे. त्यामुळे मला आणखी काहीही नको, माझी काहीही अपेक्षा नाही. देवाला तेच सांगेल की माझ्या फॅमिलीला निरोगी आणि आनंदमयी असे दीर्घायुष्य लाभू दे. बाकी आता माझी काही आयुष्याकडून अपेक्षा नाही. जे काय हवं ते सगळं देवाने मला दिलेलं आहे. अगदी माझा हौस मौज कुठेही आईवडिलांनीही कुठे कमी पडू दिली नाही आणि लग्नानंतर नवऱ्याने हौस मौज करण्यात कुठेही मागे पुढे पाहिलेलं नाही. जे काही मागितलं आहे ते सगळं मला मिळालेलं आहे. अगदी न मागता देखील भरपूर मिळालेलं आहे. त्यामुळे मी एकदम हॅप्पी आहे माझ्या आयुष्यामध्ये. आणि असंच देवाला प्रार्थना करते की मला माझ्या फॅमिलीबरोबर मॅक्सिमम टाईम स्पेंड करायची संधी दे, निरोगी असं दीर्घायुष्य मला लाभू दे, हीच देवाच्या चरणी प्रार्थना. आणि आता संध्याकाळी आपण साधेपणाने वाढदिवस साजरा करणार आहोत. आणि आता जेवणाचं म्हणाल तर थोड्या वेळाने आता आम्ही जेवणाचा मेनू पण डिसाईड झालेला आहे. चवळीची मस्त रस्सा भाजी, नंतर वारणाचं श्रीखंड, आपला हापूस आंब्याचा रस तर झालाच पाहिजे, गाजर बीटची कोशिंबीर, वरण भात, फुलके आपले ते तर आहेच. मस्तपैकी जेवणाचा आस्वाद घेतो आणि मग तुमच्याशी बोलते. आणि मी जसं करिअर वाईज पण मी खूप हॅपी आहे. लग्नानंतर मी कॉम्प्युटरमध्ये मास्टर्स केलं होतं, त्यामुळे मी तिथे एक वर्षभर जॉब केल्यानंतर माझं लग्न आलं. लग्नानंतर काही वर्ष मी ब्रेक घेतला होता. मग बाळपण झाल्यामुळे मला काही करता येत नव्हतं, तेव्हा मी ब्रेकवर होती. पण नंतर आम्ही स्वतःचा बिझनेस चालू केला, तेव्हा पण मी बिझनेसमध्ये ऑफिसला जायचे, त्यांना हेल्प केली. ॲज अ डायरेक्टर म्हणून मी बरेच वर्ष काम केलं आमच्या बिझनेसमध्ये. आणि जेव्हा मग निधी 10वीला गेली तेव्हा मग हळूहळू अंग काढून घेतलं, कारण स्टाफही भरपूर आलेला होता आणि मला तिच्या अभ्यासाकडे पण लक्ष द्यायचं होतं. तिचे क्लासेस असायचे, तिची खूप धावपळ असायची, तर तिची काळजी घेणं पण जरुरी होतं. म्हणून तिच्या 10वी-12वीच्या वेळेला मी बिझनेसमधनं अंग काढून घेतलं आणि फुल टाईम होममेकर झाले. आणि मधल्या काळामध्ये मग काय करावं सुचत नव्हतं, कारण बऱ्याचशा जबाबदाऱ्या आता कमी झाल्या. मुलगी पण आता इंजिनियर झाली, मास्टर्स करते. तर मला यूट्यूब गवसलं. आता मी यूट्यूब कंटेंट क्रिएटर झाले, यूट्यूबर झाली आहे. आणि माझं बऱ्याच वर्षाचं हे स्वप्न होतं, तेही साकार झालं आहे. मला फोटोग्राफीची खूप आवड आहे. लोकांच्या भावना, मुद्रा टिपायला मला खूप आवडतं. माझ्याकडे फोटोचं प्रचंड कलेक्शन असतं. कुठलाही समारंभ असो, मी कॅमेरा घेऊन नेहमी रेडी असायची. तर ती माझी एक सुप्त इच्छा पूर्ण झाली. आज मी कंटेंट क्रिएटर आहे, यूट्यूबर म्हणून आता जम बसवायचा प्रयत्न करते. तर माझ्या त्या पण इच्छा आता सगळ्या देवाने पूर्ण केलेल्या आहेत. त्यामुळे मला खूप खूप आनंद वाटतो. आणि आज माझी फॅमिली पण मोठी होत चालली आहे. आपलं यूट्यूब चॅनल पण खूप कमी वेळात खूप छान ग्रो होतं आहे. तर त्याचं पण खूप समाधान आहे मनापासून. ओम जय शिवाय नमः, ओम नारायण नमः, ओम माधवाय नमः.
Happy birthday, dear Rani. Happy birthday to you. May God bless you. May God bless you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. ये खा 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 व्हिडिओ पण काढायचा का मला माहिती फ्रेंड्स, आज माझा वाढदिवस अगदी मला हवा तसा खूप छान साजरा झाला. काल रात्री 12 वाजेपासूनच वाढदिवस सुरू झाला. निधी आणि तिच्या पप्पांनी गुपचूप बुके आणून ठेवले होते. रात्री 12लाच माझ्या हातात दिले. निधीने मस्त पर्सनलाइज ग्रीटिंग तयार केलं. आणि आजकाल सोशल मीडियामुळे इतकं जग लहान झालं ना, सगळे कनेक्टेड आहेत. त्यामुळे सगळीकडे फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप सगळीकडनं शुभेच्छांचा नुसता वर्षाव होतो आहे. मला इतकं छान वाटतं आहे. सगळं जग कनेक्टेड झालं आहे. सोशल मीडियाचा हा एक खूप सुंदर फायदा आहे. त्यामुळे सगळ्यांचे शुभ आशीर्वाद भरभरून मिळाले दिवसभर. खूप 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 समाधान वाटलं. आणि तुमच्या शुभेच्छा अशाच माझ्या कायम पाठीशी राहू द्या. तुमचे आशीर्वाद असेच माझ्या कायम पाठीशी राहू द्या. आत्ताशी हाफ सेंचुरी आपण पार केले. अजून आपल्याला हाफ सेंचुरी करायची आहे. तुमचे आशीर्वाद असेच राहू द्या आणि निरोगी असे दीर्घायुष्य लाभू द्या अशीच ईश्वराला प्रार्थना करते. आणि तुमचा कायम प्रेम आणि सपोर्ट माझ्या पाठीशी असू द्या. सो फ्रेंड्स, आज आहे आईचा वाढदिवस. तर केक कापलेला आहे. तो केक खायला या मग सगळे. छान झाला, मस्त साजरा झाला वाढदिवस. आजचा दिवस खूप छान गेला आणि आपल्या सगळ्या घरच्या मंडळींबरोबर टाईम स्पेंड करायलाच खरंच छान वाटतं. सगळी मंडळी एकत्र आहे. आई यावर्षी म्हणाली की 50वा जरी असला तरी आपण साधेपणाने करूया, कारण तिला साधेपणाने करायला खूप आवडतो. म्हणून आम्ही घरच्या घरीच वाढदिवस साजरा केला. हा हो, आजी आजोबा पण आहे. त्यामुळे आज खूप छान दिवस गेला, मस्त गेला. आता सगळे क्षण तुमच्यासाठी टिपून घेतले आहे तुमच्याशी शेअर करायला. तर आजचा आमचा 50वा वाढदिवसाचा स्पेशल व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्लॉग आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या नवीन फ्रेश व्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. बाय, गुड नाईट.